टायर पंक्चर झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला उतरायचंय, उतरून टायर कन्फर्म करायचंय कुठल्या साईडचं आहे ते. ओके, ते झाल्यानंतर मध्ये जे लोक बसलेले असतील त्यांना व्यवस्थित उतरून सुरक्षित ठिकाणी तुम्हाला बसवायचंय. लहान पोरं असतील तर ते कोणाच्या तरी ताब्यात द्यायचे. ओके, त्याच्यानंतर डिक्कीमध्ये आपल्या सर्वांना आपल्या गाडीबद्दल ही गोष्ट भेटलेली असते, याला रिफ्लेक्टर म्हणतात. ओके, तुमची गाडी पंक्चर झाली, खराब झाली किंवा रस्त्यावर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला याचा वापर करण्यासाठी याचा वापर करावा लागतो. तो का, की मागच्याला समजायला पाहिजे की तुमच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. अगोदरच्या गाड्यांना तुम्ही पाहिलं असेल, लोक झाडांचा फांद्या लावून ठेवायचे, टायरा जाळून ठेवायचे, त्यावेळेस अशा परिस्थिती नव्हती. आला लक्षात? तर आता अशा गोष्टी तुम्हाला भेटायला लागल्या आहेत, तर तुम्हाला यांच्याबद्दल माहिती पाहिजे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे. ओके, आता याच्यात ठेवायची बी पद्धत आहे. ओके, आता तुमची गाडी आलेली आहे, ह्या साईडला पूर्ण रस्त्याच्या खाली गाडी उभी आहे तुमची. ओके, त्याच्यानंतर ज्या साईडने तुमचे वाहन येत आहे, ओके, म्हणजे असे वाहन येत असतील तर या गाडीच्या त्या साईडला 5 पावलं पुढं आणि 2 पावलं लेफ्टला किंवा राईटला, त्या पद्धतीने असं ठेवायचंय. म्हणजे जो हवेचा ओघ आहे तो तुमच्या गाडीपर्यंत येणार नाही. ओके, आता जर समजा अशी गाडी आहे तर तुम्हाला कुठं ठेवायचंय, ते अशा ठिकाणी ठेवायचंय. म्हणजे समोरची गाडी जर आली, ओके, तर तिची हवा पास व्हायला तिला भरपूर जागा असतो. का? कारण की जॅक लावलेला असतो. जॅक लावल्यानंतर तो सटकायला नको म्हणून त्यांना लांब ठेवायचंय आपल्याला. समजला? जॅक बऱ्याच वेळेस सटकता. ओके, खाली जमीन कधी नरम राहिली, ओके, किंवा हालचाल केली तर त्यामुळे. समजलात?